राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 219। वशिष्ठ पुढे म्हणाले, मन, बुद्धी, अहंकार ही भेदबुद्धी काल्पनिक आहे हे सर्वांना पटत नाही. नैयायिक म्हणतात, अहंकार हा द्रव्य विशेष आहे. जीवात्मा सर्वव्यापी आहे. मन हे अणुस्वरूप असून तेच साक्षात्काराचे कारण म्हणजेच साधन आहे आणि बुद्धी हा जीवाचा गुण असून तो 3 क्षण टिकतो. सांख्य म्हणतात, बुद्धी हे त्रिगुणात्मक प्रकृतीचे कार्य असून तेच महत्त्व आहे. अहंकार हे बुद्धीचे कार्य आहे आणि मन हे 11 इंद्रियांमधील एक इंद्रिय असून षोडश विकारांमधील तो एक विकार आहे. चार्वाक म्हणतात, चैतन्य हा गुण आहे. बुद्धी आणि शरीर यांच्यात भेद नाही. अहंकार म्हणजेच आत्मा होय आणि त्याचे पूर्वापार प्रतिसंधान हे मन होय. जैमिनीय म्हणतात, मन हे सर्वव्यापी द्रव्य असून ते अन्नमय आहे आणि जडबोधात्मक व अहंकार रूप आत्म्याचा चिदंश म्हणजे बुद्धी होय. अर्हत जैन म्हणतात, शरीरा एवढे प्रमाण असलेला चिद्रूप जीव म्हणजे अहंकार होय. त्याचा विषयाभिलाष म्हणजे मन आणि विषय ज्ञान ही बुद्धी होय. बौद्ध म्हणतात, क्षणिक व आलय विज्ञान अशा बुद्धीची धारा हा आत्मा होय आणि प्रवृत्ती विज्ञान म्हणजे अहंकार होय. या अहंकाराचा बाह्य विषयाकार परिणाम म्हणजे बुद्धी आणि नुकताच येऊन गेलेला अनुभव म्हणजे मन होय. वैशेषिक म्हणतात, अहंकार द्रव्य विशेष आहे व मन अणुस्वरूप आहे. बुद्धी ही स्मृती, प्रत्यक्ष अनुमान बुद्धी ही स्मृती, प्रत्यक्ष अनुमान, तर्क आणि विपर्य अशी 5 प्रकारची आहे. पांचरात्र अनुयायी म्हणतात, वासुदेव नामक परमात्म्यापासून संकर्षणात्मक जीव उत्पन्न होतो. हाच अहंकार होय. या अहंकारापासून प्रद्युम्न नामक मन उत्पन्न होते आणि मनापासून अनिरुद्ध नामक बुद्धी उत्पन्न होते. निरनिराळे मतवादी असे निरनिराळे विचार करीत असले तरी शेवटी त्यांना परमार्थ तत्वच गाठायचे असते. परमार्थाच्या अज्ञानामुळे किंवा विपरीत ज्ञानामुळे हे वादी वाद घालीत बसतात. इतकेच नव्हे तर प्रत्येक जण अभिमान बाळगून आपल्याच मार्गाची प्रशंसा करीत असतो. आपल्या चित्तात नेहमी फळाच्या इच्छेने कर्म करण्याची वासना ठेवणाऱ्या लोकांसाठी हे वादी स्वतः कल्पिलेल्या मिथ्या युक्त्या सांगत असतात. रामा, चित्तच अखिल जगतातील विषयांचा अनुभव घेते. अभ्यासाने चित्तनाश झालेला मनुष्य इतरांप्रमाणे पाहत असून पाहत नाही आणि विषयानुभव घेत असल्याचे वास्तविक दिसत असूनही तो वास्तविक विषयोपभोग घेत नाही. ज्याच्या चित्ताचा नाश झालेला नाही असा समनस्क जीव ऐकत असता, स्पर्श करीत असता, पाहत असता, खाता पितांना आपल्या शुभाशुभ बुद्धीमुळे अंतर्यामी हर्ष विषादांचा अनुभव घेत असतो. ज्याप्रमाणे सर्व रूपांचे कारण आरसा आहे, त्याप्रमाणे सर्व अर्थांचे आणि अनर्थांचे कारण मन आहे. वासनांनी बद्ध झालेला जीव संसार बंधनांनी बद्ध होतो, परंतु मुक्त चित्त झालेला जीव संसार बंधनातून मुक्त होतो. अज्ञ मनुष्याचे मन जड बनते कारण ते वासनांनी मलिन झालेले असते, परंतु ज्याचे मन वासना रहित झालेले आहे त्याला आपले मन चेतन आहे असा अनुभव येतो. अज्ञ आणि तज्ञ या दोघांच्याही कल्पना त्यांच्या अनुभवानुसार असल्याने त्यांच्या दृष्टीने त्या खोट्या नाहीत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.